महापालिका निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची सगळ्याच राजकीय पक्षांनी आता बरोबर. ठरवलेली आहे. तुमची नेमकी पार्श्वभूमी काय? तुम्ही राजकारणात होता की नेमकं पूर्वी काय करत होता तुम्ही? थेट तुम्हाला भाजपने तिकीट देणं म्हणजे हे देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पार्श्वभूमी अशी की वयाच्या 18व्या वर्षी मी विद्यार्थी सेनेचं काम करायला लागलो. अच्छा, म्हणजे मी माझा जन्म हा BIT चाळीत झाला. ओके. ताडवाडीमध्ये BIT चाळ 1 नंबरमध्ये माझा जन्म झाला. माझे वडील पोलीसमध्ये होते, त्याच्यामुळे स्वतःची रूम नव्हती. हा. आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये पोलिसांच्या ज्या रूम आहेत त्याच्यात तिथे माझा जन्म झाला. तिथे मी लहानाचा मोठा झालो. पण एक चाळीतलं वातावरण लहानपणापासून एक लोकांकडनं बघत आलेलो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन तेव्हा फिरलो सुरुवातीला. तर वयाच्या 18व्या-19व्या वर्षी विद्यार्थी सेनेचं काम हाती घेतलं. सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी शिकलो. राजसाहेबांचा खूप मोठा भक्त होतो. राजसाहेबांनी विद्यार्थी सेनेची धुरा माझ्या खांद्यावर दिली. विभाग एक भारतीय विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख, नंतर भारतीय विद्यार्थी सेनेचा उपविभाग प्रमुख. यानंतर पलीकडे मी असं सांगेल की माझगावमध्ये पहिल्यांदा राजसाहेबांना मी आणलं. अच्छा, माझ्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमामध्ये. मग नंतर हळूहळू थोडंसं राजकारण करता करता, कामं करता करता, समाजकारांची कामं करता करता एक बाळासाहेबांचा विचारांचा पाईक झालो. अच्छा. आणि बाळासाहेब म्हणजे माझ्यासाठी दैवत आहे. हा. माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी मुलासाठी की जो चाळीत लहानाचा मोठा झालाय त्या प्रत्येकासाठी हे बाळासाहेब म्हणजे दैवतच आहे आमचं. मग साहेबांबरोबर भेटण्याचा एखाद दुसरा योग आला आयुष्यात. मग नंतर कामं करत करत मी आत्ता छोटासा एक आपला का होईना एक नोकरी केली पहिली 10-15 वर्ष. नंतर मग माझा लॉजिस्टिक कंपनीमध्ये एक बिझनेस स्टार्ट केला. अच्छा. आणि आज 20 वर्ष झाली माझी स्वतःची एक फर्म आहे, अमर क्लिअरिंग AMC लॉजिस्टिक. हे लायसन्स असलेली माझं एक फोर्टला आपलं ऑफिस असून एक चांगलं जम बिझनेसमध्ये पण बसला. मला आपले मंत्री नितेश राणे साहेब यांनी मला कोकणातला उत्कृष्ट उद्योजक म्हणून एक छोटासा पुरस्कार पण मला दिला. अच्छा. तर ते आपल्या लोकांनी केलेली पाठोपडणी जी असते ती आयुष्यात खूप मोठी असते. तुम्हाला निवडणूक लढवावी अशी का वाटली नगरसेवक पदाची? साहेब काय झालं, निवडणूक लढवावी अशी, बिझनेस चालूच होता, व्यवस्थित चाललंय सगळं, काही इश्यू. पण विभागामध्ये ना 210 विभागामध्ये मी जेव्हा समाजकारण करतो, आज माझ्याकडे मी दहीहंडीचा इव्हेंट करतो, मुलांसाठी क्रिकेट टुर्नामेंट घेतल्या, फुटबॉल टुर्नामेंट घेतल्या, व्हॉलीबॉल टुर्नामेंट घेतल्या. त्याचबरोबर आपण गरजू मुलांना शैक्षणिकतेची ज्यांना गरज आहे, म्हणजे ज्यांना शाळेला पुस्तकं, वया, या विचाराने आम्ही एक वही एक पेन हा माझ्या गणेशोत्सव मंडळाचा विचार मी चालू केला. ज्या मंडळाचा मी गणेशोत्सव मंडळाचा आज अध्यक्ष आहे, त्या मंडळाच्या थ्रू आम्ही एक वही एक पेन हा विचार चालू केला. आणि त्या माध्यमातून करता करता आमच्या असं लक्षात आलं की आपल्या 210 विभागात ह्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. कारण संमिश्र समाज असल्यामुळे गरीब पण लोक खूप आहेत, मध्यमवर्गीय आहेत, आणि त्याच्यानंतर थोडे श्रीमंत पण आहेत. तर त्या जी तळागाळाची लोक आहेत त्यांना जी गव्हर्नमेंटच्या आपल्या सबसिडी आहेत त्यांचा उपयोग त्यांच्या घराघरापर्यंत आतापर्यंत नाही झालाय. आतापर्यंत जे राजकारणी होते त्यांनी या 19 वर्षात, म्हणजे जवळजवळ 19 वर्ष झाली, 15 वर्ष ते 3 टर्म नगरसेवक आणि नंतरची 4 वर्ष एक्सटेंड झालेली, त्यांना बोनस मिळालेली, खूप गोष्टी त्यांनी बाकी ठेवल्या. तर बोला आपण या शेतात उतरूया. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.